जय भीम जय शिवराय मित्रांनो. मी आता एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बघितला की जे आपले महाराष्ट्रातून भारत देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जे चैत्यभूमी दादर येथे आपले भीमानु येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येतात आणि काही जे तिथले काही मला वाटते रहिवासी आहेत का काही ते नालायक लोकांनी ज्यांच्या जीवावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवावरती एवढे मोठे झाले, त्यांच्या पुण्याईमुळे आज बंगल्याने गाड्याने फिरतायत. आज इंग्लिशमध्ये पण शब्द बोलत होतात, इंग्लिशमध्ये बोलत आहेत आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी हे करतात ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे. आणि तशा अशा अवलाद्यांना ते त्याचा त्रास होत असेल तर त्यांना इथं राहण्याचा काही अधिकार नाही आहे. ज्या संविधानामुळे ते जगतायत, राहतायत, सगळ्या फॅसिलिटी घेत आहेत आणि संविधानाचं जे काय ते त्यांना बोलायची मुभा जे असेल किंवा काही जे हक्क असेल ते संविधानामुळे होते आणि ते परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं आहे. आणि त्यांच्याबद्दल ते बोलत होते की त्या लोकांचं हे लोक येतात दुरून आणि खूप त्रास होते त्यांचा, ते घाण असतात असं तसं. त्या हरामखोरांना मला एकच सांगायचं आहे की अजून पण तुमची मनुवादी ही जिवंत ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, पण बाबासाहेबांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाचले आहेत ते तुमच्यासारख्या नालायक लोकांना बळी पडणार नाही आहेत. आणि तुमच्यासारख्या जातीवादी लोकांमुळेच आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. आणि ॲक्च्युली आणि मध्यंतरी पण आपला मराठा क्रांती मोर्चा आरक्षणासाठी निघाला होता, तेव्हा पण काही लोकांना त्यांचा त्रास होत होता ॲक्च्युली. अरे तुम्ही एवढे बाहेरचे परप्रांतीय लोक लंडे येऊन तुमच्या इथं उरावर बसलेले आहेत आणि तुमची सगळी फॅसिलिटी ते लोक घेत आहेत, तेव्हा तुम्हाला काय वाटत नाही आहे. परंतु आपलीच महाराष्ट्रातील लोक जर तुम्हाला इथे ज्यांच्या घरामध्ये येतात आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल ते खूप दुर्दैव आहे. अशा जातीवादी मनुवादी लोकांना जागी ठेचलं पाहिजेत. आणि मला तर खरंच ते बोलल्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं की हे आपले मराठी लोक असून हे अजून हे जातीवादीमध्ये अडकवत आहेत लोकांना. माझी सर्वांना विनंती आहे की अशा लोकांच्या यांना जागीच तुम्ही त्यांचं तोंड बंद करायचा प्रयत्न करा. कारण जातीवादी पसरवायचं हे लोक काम करत आहेत. तिथे घाण होते बोलतात शिवाजी पार्कवरती आणि चैत्यभूमीला त्याचं अभिवादन करण्यासाठी दुसरी अरे तिथे ते चैत्यभूमीवरती ते कोण घाण करते आणि दुसऱ्या दिवशी पुरं क्लीन करतायत. ते तुमच्यासारखे नालायक लोक नाही आहेत. येतात अभिवादन करतात, तेवढ्या दुरून येत आहेत की का फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी, महापरिनिर्वाण निवेदन त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जा. आणि तुम्ही तुमच्या लोकांची अशी विचारसरणी आहे, अशी विचारसरणी नीच लोकांचीच असते. तुम्ही बुद्धीला फक्त नावाला शिकलेत तुम्ही, पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब वाचले नाहीत म्हणून तुमची ही परिस्थिती आहे. तर तुम्ही जागीच सुधरा, नाहीतर भीमसैनिक किंवा छत्रपती शिवाजीजी मावळे हे तुम्हाला जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय शिवराय, जय भीम.